आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय आहे? सॉरी 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 सॉरी, चुकून झालं मॅडम. कळतंय का तुला? माझे कपडे खराब केलेस तू. काय सांगितलं तुला मी आणि काय केलंस तू? लक्ष कुठे आहे तुझं? डोळे काय फक्त मोबाईल मध्ये बघायला दिलेत? नीट लक्ष देऊन करता येत नाही का? मॅडम सॉरी, चुकून झालं माझ्याकडनं. काही करायचं, चुकायचं आणि मग सॉरी म्हणायचं. हेच तर करत आलीस इकडे. मॅडम खरंच सॉरी, मी मुद्दाम नाही टाकलं. मी हवं तर तुमचा ड्रेस स्वच्छ करून देते तुम्हाला. प्लीज चिडू नका. कुठल्या कंपनीची सीईओ नाहीयेस तू जी सतत मोबाईल मध्ये रमलेली आहे. काही लाखोंचे डील क्रॅक करतेस का मोबाईलवर? डिस्कशन चालू का मोबाईलवर? ताई सॉरी म्हणते ती, का उगाच विषय वाढवताय? झालं, मला वाटलंच होतं. अजून लाडक्या सुनेची बाजू घ्यायला लाडकी बहिणी बोलली कशी नाही? आई 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 आय एम सॉरी. म्हणजे मी सईनकडनं सॉरी म्हणतो. जाऊ दे ना देवा, प्लीज. अगं म्हणजे सी उगाच उगाच टेम्पर वाढून काही होणार नाहीये ना. आणि मुद्दाम नाही केलं अगं, त्यांनी चुकून झालं त्यांच्याकडनं. सिरियसली सॉरी. आपण एक काम करूयात ना, मी तुझ्या फेवरेट डिझायनरकडनं तुझ्यासाठी काहीतरी नवीन डिझाईन्स मागवतो. व्हॉट्स आहे? हां, खूप दिवस झाले तू शॉपिंग पण नाही केली आहेस. या ओके. सो प्लीज आत्ता तुझा मूड स्पॉइल नको करू. काम डाऊन आणि शांतपणे नाश्ता कर प्लीज. बाय द वे जानू, मी आणि सई जरा आज येतो बाहेर जाऊन. बाहेर कुठे? असंच रॅन्डम फिरायला असंच जरा. आणि मग ऑफिसचं का? अगं ऍक्च्युली आज ऑफिसमध्ये असंच काही इम्पॉर्टंट मीटिंग नाही आणि काम पण नाहीये फारसं. सो म्हणलं जरा आउटिंग करतो. हो ना, मग जा तुम्ही. जाऊ दे ना त्यांना ताई. फक्त लवकर या, फार उशीर करू नका. या आई पण घरातली. अगं मी आहे ना इथे, मी बघीन इथल्या कामाचं. इतका म्हणतोय बाहेर फिरायला जाऊया, जा. ग्रेट. सी चला बघूयात. सी यू. बाय बाय बाय. मजा करा. या जा बघा. बाय बाय. आता ब्रेकफास्टच्या वेळेला तू सुद्धा फोनवर बोलत बसणार आहेस का? नाही नाही, पण ताई हा जरा महत्वाचा. एकच 2 मिनिट, फक्त 2 मिनिट. हॅलो. हां हां, हो मी सांगितलेलं सगळं पाठवा, पण फुलं मात्र अगदी ताजी हवीत. हां, आणि वेळेवर पाठवा. बरं चला ठेवते. हां. फुलं कशासाठी? ते आजपासून सई आणि देवांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे ना, म्हणून म्हटलं छानशी पूजा करावी घरात. त्यासाठीच फुलं मागवली. मागच्या पूजेच्या वेळेला इतकी वाईट फुलं दिली होती, म्हणून बजाव. अंजली, काही वाढू तुला? सँडविच? नाही नको. अगं घे ना. आहे इनफ. मॅडम काय म्हणता? कुठे जायचं फिरायला? कुठे जायचं म्हणजे? तुम्ही अजून ठरवलं नाही आपण कुठे जाणार आहोत? मी ठरवलंय, पण तुमची इच्छा कुठे जायची? तिकडे पण जाऊ शकतो आपण. मी खरं सांगू का, मला आश्चर्य याचं वाटतंय की भैरवी मॅडमची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही मला बाहेर घेऊन जायला कसे काय तयार झाले? नाही तसं नाहीये. कसं आहे माहिती का, आई करताना काम सर्वात जास्त महत्वाचं. म्हणजे आधी काम मग बाकी सगळ्या गोष्टी. इतकं सिंपल म्हणणं आहे. अच्छा, मग तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं इतकंच आहे की मला आज माझ्या बायको बरोबर छान टाइम स्पेंड करायचा आहे. बस माझ्या
बायकोची काय इच्छा आहे पण? माझी इच्छा तुमची इच्छा काय? माझी इच्छा अशी आहे की कशी आहे? मला तुम्हाला ते तुळशीला पाणी घालायचं राहिलंय. मी आले लगेच. हो हॅलो, कुठेच नाही जायचं तुम्ही. आणि तुळशीला पाणी घालेल जानू. तुम्ही फक्त माझ्या जवळ राहायचं. ओके? मग कुठे जातोय आपण? जिथे मी घेऊन जाईल तिथे. चला ना. रेडी राहा सरप्राईज साठी. चला. थांब. तुम्ही मला फिरायला घेऊन जाणार होतात ना, सोन्याच्या दुकानात का घेऊन आला? कारण मला माझ्या सुंदर बायकोसाठी सुंदर दागिना घ्यायचा होता म्हणून. सर पण या. कम चला. Welcome, Mr. and Mrs. Jagirdar. What a pleasant surprise. कसे आहात मिस्टर सरदेसाई? I'm good. तुम्ही आमच्या दुकानात आलात, फार बरं वाटलं. बोला, काय सेवा करू आपली? माझ्या वाईफ करता काहीतरी ज्वेलरीज दाखव. ऑफकोर्स, येस. मॅडम ना आपली नवीन लेटेस्ट ज्वेलरी दाखव. हो सर, आपले स्पेशल कस्टमर आहेत. दाखवतो. सर, कालच भैरवी मॅडमने मला एवढा महागाचा हार दिलाय. खरंच मला आता काहीच नको आहे. सई, ते आईचं गिफ्ट होतं. हे गिफ्ट मला तुम्हाला. पण सर, सई ऐका ना प्लीज. हो तर असं समजा की हे मी तुमच्यासाठी नाही, हे मी माझ्यासाठी करतोय. मला बरं वाटेल. प्लीज प्लीज घ्या. ठीक आहे. हे बघा मॅडम, सगळे लेटेस्ट डिझाईनचे हार. आपल्या इथला प्रत्येक दागिना युनिक डिझाईनचा असतो. खूप चांगलं कलेक्शन आहे तुमच्याकडे. नाईस. हो ना सई? हो ना, खरंच खूप सुंदर दागिने आहेत. हा, आय लाईक दिस वन. इफ यू डोंट माइंड, मी हा माझ्या वाईफला घालून बघू शकतो? यस, प्लीज गो अहेड. थँक्यू. नाईस. सई, खरंच खूप सुंदर दिसतोय हा नेकलेस तुमच्यावर. सर पण मला नाही आवडला. काही काय बोलताय? इनफॅक्ट तुमच्यामुळे शोभा आली आहे त्या नेकलेसला. वेट, कम इकडे. सी, किती छान दिसताय तुम्ही. पण सर, हा जुना पॅटर्न. आपण काहीतरी वेगळा नवीन युनिक पॅटर्न बघूयात ना प्लीज. मला नाही आवडलं. फाईन. मला आणखी वेगळ्या डिझाईन्स दाखवा ना असतील तर. आपण आणखी बघूया. हा सुंदर आहे. हा मी ट्राय करते. हा बघा, किती सुंदर आणि नाजूक हार आहे ना. तुम्हाला कसं वाटतं? ओके ओके. तो हार जास्त सुंदर आहे माहिती. नाही, पण मला हाच हार जास्त आवडला. सई ऐका माझं, तो जास्त छान दिसतोय. आणि कसं आहे ना, हार तुम्ही घालणार आहात पण तुम्हाला बघणार मी आहे ना. म्हणून काय झालं, पण हार मी घालणार आहे म्हटल्यावर मला पण आवडायला हवा ना. ओके, म्हणजे माझी चॉईस आवडत नाही आहे का तुम्हाला?
नाही नाही असं नाहीये, पण मला हाच हार जास्त आवडलाय आणि सुंदर दिसतोय. ट्रस्ट मी, तो हार जास्त सूट करतोय तुमच्यावर. आता मला काय सूट करेल काय सूट नाही करणार हे कळतं ना, की माझ्या चॉईसला काही व्हॅल्यूच नाहीये. असं कुठे म्हणालो मी? नाही तुम्ही असं नाही म्हणालात, पण अर्थ तर तोच होतो. सई, आपण घरी नाही आहोत, आपल्या बाहेर शॉप मध्ये आहोत. इथे का भांडताय तुम्ही माझ्याशी? म्हणजे मी तुमच्याशी भांडते, मी भांडकुदळे असं म्हणायचं हो तुम्हाला? हो हो हो, मी असं कुठे म्हणालो? फक्त एवढंच म्हणालो, लोक बघतायत आपल्याकडे, मागे लोक आहेत आपल्या. अच्छा, म्हणजे आता मला बाहेर कसं वागायचं कसं बोलायचं हे कळतच नाही ना. तर मी काय साध्या चाळीतून आलेली मुलगी, मला कुठे अक्कल आहे सर? हो, हॅलो, काय संबंध आहे याचा? संबंध आहे म्हणून तर ना, माझ्यामुळे तुमची इज्जत जाते ना चार चौघांमध्ये. सई, मी असं कुठे म्हणालो तुम्हाला? तुम्ही असं नाही म्हणालात, पण अर्थ तर तोच निघतोय ना. मला ना माझ्या बोलण्याचा अर्थ कळतच नाहीये सई. मला सगळं कळतंय, एवढी पण बुद्धू नाहीये मी. बुद्धू आता हे बघा, तुम्ही आता ना काही बडबड करता. अच्छा, म्हणजे आता माझी बडबड तुम्हाला काही वाटते, माझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये. असं कसं काय बोलताय तुम्ही? असं काहीच नाहीये. तुम्ही तुम्हाला फक्त एवढंच म्हणाल की भांडू नका. इथे लोक बघताय, तुम्ही उगाच वाद घालताय माझ्याशी. मी ना सर एक काम करते, मी इथून निघून जाते, म्हणजे तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, तुमच्याकडे बघणार नाही, आणि माझ्यामुळे तुमची इज्जत पण नाही जाणार. काही काय बोलताय? एक मिनिट, कुठे 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 जाताय तुम्ही? आपण इथे शॉपिंग करायला लोक बघतात. मला नाही करायची. सई, माझ्या ओळखीचे लोक आहेत, प्लीज डोंट डू दिस प्लीज. सई, माझ्यामुळे तुमची इज्जत जाते. सई, असं काहीच होत नाहीये. जस्ट की थोडं बिहेव करूया. प्रॉब्लेम सई, असं काहीच नाही. जस्ट हा हा, मला नको. सई, वेट. सई, लग्न झालं तुमचं? नाही सर. गुड. करू पण नाही. आणि बायका कधी कुठल्या गोष्टीवर चिडतील ना, काहीच सांगता येत नाही. सर, कुठला नेकलेस पॅक करू? ऑफकोर्स मला आवडलेला. कुठला? हा, दिस वन. त्यांना घालायचं असेल तर घालतील, नाही तर नाही घालतो. तुम्ही घाला. सरांना साधं कळत नाही का पैसे कुठे खर्च करायचे कुठे नाही करायचे? मला एवढा महागडा हार नकोय, एवढी साधी गोष्ट कळत नाही यांना. प्रत्येक वेळेस यांना समजून सांगावं लागतं. ओ ताई, आईस्क्रीम घेणार का? नकोय मला आईस्क्रीम. अहो घ्या हो, आईस्क्रीम खूप छान आहे. बरं, तुमचं गरम डोकं आहे ना, थंड होईल. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं मला राग आलाय ते? अहो, एखादी बाई जर दागिन्याच्या दुकानातून बाहेर आली ना तोंड पाडून, तर समजून जावं की तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडणं झालंय म्हणून. या परक्या माणसाला माझ्या मनातलं कळतं, पण सरांना कळत नाही. अहो ताई, असं डोकं गरम असणाऱ्या बायकांसाठीच तर मी हा धंदा सुरू केलाय. आणि ही आयडिया ना माझ्या बायकोने मला दिली. बायकोची म्हणजे? अहो हो, माझं आणि माझ्या बायकोचं असंच दागिन्यावरून भांडणं झालं होतं आणि ती खूप चिडली होती. मग मी ठरवलं की ह्या आईस्क्रीमचा आपण धंदा सुरू करूया. त्याने काय होईल, प्रॉफिटही होईल आणि माझं समाजकार्यही होईल. ही आयडिया मला त्यांनीच दिली आणि हे सर्व क्रेडिट माझ्या बायकोला जात आहे. वा, काय लकी ह्या माणसाची बायको. तिच्यासाठी म्हणून याने आईस्क्रीमची गाडी काढली. आणि देवाण सरांना माझी इच्छा काय हे देखील ओळखता येत नाही. अहो ताई, नका एवढा जीवाला त्रास करून घेऊ. मला सांगा बरं, तुम्ही कुठला आईस्क्रीम खाणार? बरं, माझ्याकडे 4 प्रकारची आईस्क्रीम आहे. व्हॅनिला आहे, चॉकलेट आहे, मँगो आहे आणि बटरस्कॉच आहे. सांगा कुठलं देऊ तुम्हाला? मला चॉकलेट फ्लेवरचं द्या आईस्क्रीम. अरे वा, माझ्या बायकोला सुद्धा चॉकलेटचं आईस्क्रीम आवडतं. देतो. हा, हे घ्या. किती झाले? 100 रुपये. 100? हो. दादा सॉरी, पण माझ्याकडे कॅश नाहीये आणि मिस्टरांनी घाई केल्यामुळे नेमकी ना माझी पर्स पण घरी विसरली आहे. तुम्ही असं करा, या आईस्क्रीमच्या बदल्यात ना ही कार तुमच्याकडे ठेवा. तुम्ही घेऊन टाका ही कार. काय ताई, काय मस्करी करता का? हो, आईस्क्रीमच्या बदल्यात असं कोणी कार देतं का? पण आता मी देतेय ना, मग ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? हो, मला कसला प्रॉब्लेम. मला ह्या गाडीची सवय आहे, ह्या गाडीची सवय नाही. पण होईन हळूहळू सवय. पण थँक्यू. वेलकम. आता इथून पुढे ही कार तुमची. वा, काय गाडी आहे यार, मस्त आहे.
बाबा माझी गाडी आहे ही. अहो साहेब चुकताय तुम्ही. अहो ही गाडी ना तुमची होती, आता ही गाडी माझी झाली. कोणाच्या म्हणण्यावरून? कोणाच्या म्हणजे काय, हो तुमच्या बायकोच्याच. त्यांनी मला सांगितलंय की आईस्क्रीमच्या बदल्यात ही गाडी ठेवून घ्या म्हणून. सई काय किती मोठा बिझनेसमॅन आहे माहितीये का तुम्हाला? आणि तुम्ही माझ्या वाईफ आहात, जरा बरी डील तरी करायची ना. किती लावतो तुमचं आईस्क्रीम ते? 100 रुपये. सई सिरियसली 100 रुपयासाठी इतकी मोठी गाडी तुम्ही मोकळा झाला तुम्ही? आयुष्यात पहिल्यांदा अशी डील बघतोय मी. डिसअपॉइंट आहे. अच्छा दादा ऐका ना, 100 ला होतं ना तुमचं आईस्क्रीम? हो. मी 500 देतो तुम्हाला, पण प्लीज माझ्या गाडीवर क्लेम करू नका. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो ही गाडी तुमचीच आहे. अहो मी गंमत करत होतो ताईंची, आणि माझी आईस्क्रीमचे फक्त 100 रुपये झाले. 500 रुपये काही देऊ नका. आणि साहेब एक रिक्वेस्ट होती. काय रिक्वेस्ट? तुम्ही ना तुमच्या बायकोचं मन जपा, कारण की तुम्हाला 7 जन्म तिच्या सोबत काढायची आहेत. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. काय मॅडम, आईस्क्रीम खाऊन झालं असेल तर निघायचं का? काय झालं, आणखी हवंय का? पोट भरलं नाही वाटतं? नको. आज कमालच केली ना तुम्ही. आईस्क्रीमच्या बदल्यात डिरेक्टली गाडी. वा मस्त. काय प्रॉब्लेम आहे? कोणाची बायको आहे मी? ती देवांश जहागीरदारांची बायको आहे ना, मग त्यांच्या स्टेटसला शोभायला नको? आता एवढे पैसे कमवतात म्हटल्यावर पैसा खर्च पण केला पाहिजे ना. आणि पैसे खर्च करताना मागचा पुढचा कसला विचार करायचा नसतो. आम्हा पैसे खर्च करू शकतो आपण. कळतंय कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ना, ते नीट कळतंय मला. लक्षात येत असतं तर एवढं सांगण्याची वेळ आली असते का? काय जोरात बोला. काही नाही. अच्छा एनिवे, मला जरा एक बाईट द्या ना, टेस्ट करू द्या कसं आहे आईस्क्रीम. नाही मिळेल. का? का म्हणजे माझ्या आवडीचे दागिने घ्यायला आलो होतो ना आपण, तुम्ही घेतले नाही, मग आता आईस्क्रीम पण नाही मिळणार. कळलं? नाही मिळणार आईस्क्रीम. सई एकदा बघा ना, म्हणजे असं बघा जरा, आता कसं वाटतंय? का बघू? असंही तुम्ही तुमच्या आवडीचाच हार घेतला ना. हा पण आता ठीक आहे ना, आता बघायला काय प्रॉब्लेम आहे? आता घेतलंच आहे ना, बघा ना एकदा प्लीज. नाही बघायचं आहे मला. माझ्यासाठी तर एकदा बघा ना प्लीज. कमावून सगळं माझ्यासाठी इतकं नाही घेणार तुम्ही? एकदा तुम्ही माझ्या आवडीचा हार घेतलाय? मग मगाशी दुकानात भांडत का होतात? कारण तुम्ही दुकानात तो हार घ्यायला नाही म्हणत, बिकॉज तो जरा महागातला होता म्हणून. सर तुम्हाला माहिती आहे ना, मला महागड्या वस्तू नाही आवडत, पण हा हार सुंदर आहे, छान. हार ओके ऍक्च्युली माझी बायको जास्त सुंदर, आणि ती इतकी सुंदर आहे ना की तिने किती ऍव्हरेज हार जरी घातला तरी तो सुंदर होऊन जातो. सिरियसली आय मीन इट. सई, घरी गेला ना माझ्यावर जरा
हो, आणि थँक्यू. चला आता नेक्स्ट सरप्राईज साठी रेडी राहा. अजून किती सरप्राईज आहे? कळेल, सगळं कळेल. निशिगंध तू मनातला फायनली तू निशा गोजिरी तू सखी बाबडी प्रेमासवे मैत्रीची गोडी तुझी माझी जमली